नमस्कार, मी स्वयं स्वामिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत हिरव्या चटणीतील सुरमई फ्राय आणि सार. त्यासाठी आपण इथे एक सुरमई घेतली आहे. फक्त सुरमईचा जो मधला पार्ट आहे तो घेतला आहे. डोक्याकडचा आणि शेपटीकडचा पार्ट आपण साईडला ठेवला आहे. इथे 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, कढीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरची घेतली आपण. आपण डोक्याकडचा पार्ट आणि शेपटीकडच्या पार्टचा सार करणार आहोत हिरव्या मिरचीतला. तर त्यासाठी आपण तो साईडला ठेवलेला आहे. मी ह्या मच्छीच्या तुकड्यांना 1 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून मॅरिनेट करून ठेवलेलं पूर्ण 1 तास. त्यानंतर आपण आता हिरवी चटणी वाटून घेणार आहे. आपण इथे 1 वाटी पुदिन्याची पानं घेतली आहेत. ते आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखट आहेत या मिरच्या. त्यानंतर मी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत 10-1, तीही आपण घालून घेऊया. आणि 2 वाटी मी इथे ही कोथिंबीर घेतली आहे भरपूर. तीही आपण यामध्ये घालून घेऊन त्याची चांगली बारीक पेस्ट बनवून घेणार आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ही आपण बारीक पेस्ट मिक्सरला करून घेणार आहे. आपण आता ही बारीक पेस्ट वाटून घेतली आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण ही बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. आपण आता एक डिश घेतली आहे. त्यामध्ये आपण हे सर्व मच्छीचे तुकडे एक एक काढून घेऊया पूर्ण. आपल्याला त्यामध्ये आता हिरव्या चटणीचं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्यासाठी आपण हे सर्व मच्छी एका डिशमध्ये काढून घेतली आहे. त्यानंतर आपण आता इथे लिंबाचा रस घालून घेणार आहे मच्छीवर. मी इथे एका लिंबाचा रस घेतला आहे. तो सर्व असा मच्छीला लावून घेते पूर्ण. तुम्हाला इथे पाहिजे असेल तर तुम्ही आगळही कोकमचा लावू शकता. आगळही चांगला लागतो या मच्छीला, पण मी इथे लिंबूचा रस वापरलाय. त्यानंतर आपण आता ही अशी हिरवी चटणी आहे, ही सर्व या मच्छीना अशी लावून घेणार आहे पूर्ण. आपण असं हे मच्छीला मॅरिनेट करून ठेवायचं आहे 15 मिनिटं. आपण ज्यावेळी मच्छीला मॅरिनेट केलेलं त्यावेळी आपण मच्छीला मीठ लावलेलं. मी आता ही चटणी घालते म्हणून या चटणीला लागण्यासाठी हे थोडंसं मीठ वरून आपण असं लावून घेणार आहे. आपण आता ही चटणी सर्व ह्या तुकड्यांना लावून घ्यायची आहे. आपण आता ही चटणी सर्व या मच्छीच्या तुकड्यांना कोट करून घ्यायची आहे. त्यावेळी आपण आता ही सर्व मच्छीचे तुकडे अशी चटणी लावून घेऊया. आपण या तुकड्यांना सर्व चटणी लावून घेतली आहे. आपण आता हे अशीच 15 मिनिटं असंच ठेवून देणार आहे आपण हे मॅरिनेट केलेलं. आपण इथे 1 वाटी रवा घेतलाय, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि इथे थोडंसं मीठ घेतलंय चवीपुरतं, जेणेकरून हे आपण वर कोट करणार आहे ते अळणी लागू नये म्हणून. आपण आता हे सर्व मिक्स करून घेतलंय. आपण आता ही तुकडी एक एक घेऊन या रव्यामध्ये मिक्स करणार आहे पूर्ण. आपण आता ही चटणी राहिली आहे ती अशी वर लावून घेऊन त्यावर रव्याचं असं कोटिंग करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण ही चटणी आणि हा रवा असा वर लावून घ्यायचा आहे. मी आता अशा प्रकारे सर्व माशांच्या तुकड्यांना लावून घेते. मी इथे गॅसवर तवा तापत ठेवलेला. आपण इथे आता तेल घालून घेणार आहे. मी इथे फक्त 2 चमचे तेल घालून घेतलंय. आपल्याला जसं लागेल तसं आपण तेल घालून घेणार आहे थोडं थोडं. मी जे सुरमईच्या तुकड्यांना रव्याचं कोटिंग केलेलं ते असे मी एक एक आता लावून घेते आहे. आपण गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे. आपण मंद आचेवरच हे आपल्याला तुकड्या भाजून घ्यायचे आहेत. आपल्या सर्व तुकड्या अशा लावून झाल्या आहेत. आपण आता त्यामध्ये आणि 4 चमचे तेल घालणार आहे. आपण पहिले तुकडे लावताना 2 चमचे घातलेले आणि आता आपण 4 चमचे तेल घातले, जेणेकरून चारी बाजूने त्या व्यवस्थित भाजल्या पाहिजे म्हणून. आपण आता ह्या मंद आचेवरच अशा भाजून घेणार आहे. आधी आपण एक साईड भाजून घेणार आहे, त्यानंतर आपण आता दुसरी साईड भाजायची आहे. आता आपण अशा एक एक करून अशा पलटून घेऊया. बघा, एक बाजू चांगली भाजली की आपण म्हणजे आपणच त्या अशा निघतात, नाहीतर त्या तव्याला अशा चिटकतील. तर एक बाजू व्यवस्थित भाजल्याशिवाय आपण त्या उचलायच्या नाही आहेत. आपण आता अशा एक एक करून अशा उचलून
पलटी करून घेऊया। आपण आता ह्या दुसरी बाजूही व्यवस्थित अशीच भाजून घेऊया। आपली मच्छी सर्व पलटी करून झाली आहे। आपण मच्छीची एक साइड चांगली भाजून घेतली आहे। आपण आता दुसरी बाजू चांगली भाजून घ्यायची आपल्याला। आपण आता इथे तेलाचा वापर नाही करणार आहे। आपण मच्छी तव्यामध्ये सोडताना 2 चमचे घातलेले, त्यानंतर आपण सर्व मच्छी लावून झाली त्यावेळी आपण 4 चमचे घातलेले। अशाच प्रकारे आपण 6 चमचे तेलाचा वापर केला आहे। आपली मच्छी आता चांगली भाजली आहे। हे बघा, आता थोडीशी अशी खरपूस कलर आला की आपली मच्छी पूर्ण भाजलेली आहे। आपण ही बघा अशा प्रकारे आपण आता गॅस बंद करून घेणार आहे आणि आपण अशीच गरम तव्यामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून तव्यामध्ये आणि ती थोडी कुरकुरीत अशी होईल। आपली आता मच्छी भाजून झाली आहे। आपण आता डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग ठेवलेला, त्याचा आपण आता सार करणार आहे। त्यासाठी मी हे तुकडे काढून ठेवलेले साईडला, हळद आणि मीठ लावून ठेवलेली। आणि हे आपलं वाटण आहे जे मगाशी आपण मच्छीला लावलेलं, त्यामध्ये आपण आता इथे 1 वाटी खोबरं यामध्ये मिक्स करणार आहे त्या वाटणामध्ये, आणि आपण परत मिक्सरला लावून घेणार आहे। आपण आता खोबरं घातलंय, त्या खोबऱ्याने ते वाटण आणि गोडूस होईल, तर त्यासाठी आपण इथे आणखीन 5-6 मिरच्या घालून ते मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। हे बघा, आपण वाटण वाटून घेतलंय। मी गॅसवर कढई तापत ठेवलेली। आपण आता यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे। आपण तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्याला फोडणीसाठी इथे आपण 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, त्या बारीक अशा चिरून घेतल्यात फोडी करून। त्या चांगल्या आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला। आपण आता ह्या मिक्स करून तेलामध्ये चांगल्या ब्राऊन पर्यंत भाजून घेऊया। आपली लसूण चांगली ब्राऊन होईपर्यंत आपण आता इथे हे हिरवं वाटण जे केलेलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना घालून ते आपण इथे घालून घेतलंय। जे आपण सुरमई भाजताना लावलेलं तेच हे वाटण आहे, ते आपण ह्या लसूण मध्ये फोडणीमध्ये मिक्स करून घेतलंय। हे तेल सुटेपर्यंत आपल्याला ते भाजायचं आहे। आणि त्यानंतर आपण जे ओलं खोबरं घेतलेलं 1 वाटी, हे त्यामध्ये आपण आणखीन 4 मिरच्या घालून हे परत बारीक वाटून घेतलंय, तेही आपण आता ह्यामध्ये वाटण हे घालून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे आपल्याला सारखं असं मिक्स करून घेऊन ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागता कामा नये। म्हणून हे आपल्याला 10-1 मिनिटाने असं चमच्याने चांगलं परतत राहावं लागणार आहे। तर हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्या वेळ आपण 10 मिनिटं झाकण देऊन चांगली वाफ करून घेऊया। आपली 10 मिनिटं झाली आहेत। आपण झाकण काढून पाहूया। हे पहा, आपल्या चटणीला असं तेल सुटलंय। आपण आता हे परत मिक्स करून घेऊया। चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला हे। त्यानंतर आपण इथे त्या वाटणामध्येच 1 कप पाणी घालून हे या वाटणामध्ये घालायचं आहे आपल्याला। जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे 1 कप पाणी घालून या चटणीमध्ये घातलंय, हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर परत आपण 10 मिनिटं झाकण ठेवून एक कड काढून घ्यायचं आहे। आपल्या चटणीला हा बघा कड आलाय। आपण आता इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आपण मीठ घालून घेतलंय, ते चांगलं आपल्या ग्रेव्हीला लागलं पाहिजे। तर आपण आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये मीठ घालून घेतलंय, हे छानपैकी असं मिक्स करूनही घेतलंय। आपण ह्या ग्रेव्हीला आता एक कड काढून घ्यायचा आहे चांगला। आपल्या ग्रेव्हीला कड आला की आपण त्यामध्ये अशी मच्छी सोडायची आहे, त्यासाठी त्याला चांगला कड आला पाहिजे। आपला बघा ग्रेव्हीला कड चांगला आलाय। आपण आता जे मॅरिनेट करून ठेवलेली मच्छी हळद आणि मीठ लावून थोडंसं ते आपण आता या सारामध्ये सोडणार आहे। अशा हलक्या हाताने एक मच्छीचे तुकडे आपण या सारामध्ये सोडायचे आहेत आपल्याला। आपण ह्या रस्स्यामध्ये सर्व मच्छी आपली सोडून झाली आहे। आपण आता त्यामध्ये हे 10-12 कोकम घालून घेणार आहे, जेणेकरून आंबटपणा येण्यासाठी। आणि आपण आता हे हलक्या हाताने असं ढवळून घेणार आहे, जेणेकरून वर खाली हे कोकम लागले पाहिजे। आपल्या मच्छीला आता एक कड काढायचं आहे, त्यासाठी आपण इथे झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घेणार आहे मच्छी। आपली 10 मिनिटं झाली आहे। आपल्या मच्छीला छानपैकी कड आलाय। आपल्या मच्छीच्या
कलरही बदलला आहे ग्रेव्हीचा. आपण थोडं आता मिक्स करून घेऊया. आपली मच्छी तयार झाली आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा. खूप छान लागते. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. इवन अशी सुद्धा खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी. हे आपण सुरमई फ्राय केलेले, हे स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. खूप छान लागतं. नक्की करून पहा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.